अपंगांचे नेते बच्चू कडू हे काल नांदेड येथे आले असता कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर भडकले। पहा सविस्तर बातमी। असेल त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे। आम्ही शमणारे नाही आहे, आम्ही सागरातल्या लाटा आहे, ते राणेला माहीत नसेल करायचं आणि म्हणून राणेनं या बाबतीत वाच्यता करू नये। तुम्हाला मानतोय, तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे, तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छळावं तर आमची काही हरकत नाही। माहितीतून आपण बाहेर पडणार अशी चर्चा आहे, काय नेमकी? सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही। जर महायुतीतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही। यापूर्वी जर पाहिलं ना, विजय शिवतारे असतील किंवा अन्य ज्यांनी कोणी बंडखोरीचा विषय केला तेव्हा फडणवीसांनी जेव्हा सांगितलं बच्चू कडू 20 वर्ष अपक्ष लढते, ना झेंडा आहे ना नेता आहे, बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही। पहिले ऐका तुम्ही, आम्ही धर्मजातीच्या भरोश्यावर ताकदीवर निवडून आलो नाही। हमारा नेता और मुंबई दिल्ली में नहीं बैठा है, गाँव में बैठा है। सेपूट हलवा कोण फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय गेलो, फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून। मी शिंदे साहेबांचा आजही आदर करतो, ते आमचे चांगले मित्र आहे, त्यांचे ऋण आमच्यावर आहे, उपकार आमच्यावर आहे, ते विसरणार नाही। त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं, हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील। पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतं। आमची प्रहारच संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे, मैत्रीपूर्ण लढतो आहे। त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदे साहेबांना कुणाला का बच्चू कडूनं युतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळे आहे। त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही। पण मला असं वाटतं का एकंदरीत आमची जी लढाई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण। शिंदे साहेब किंवा फडणवीसांनी तुम्हाला बोलवलं किंवा सांगितलं? ब्रह्मदेव माहीत आहे का तुम्हाला? ते जरी खाली आले तर बच्चू कडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही, घबरावत नाही। 350 गुन्हे दाखल अंगावर। किती आहे? 350। सगळे सामान्य लोकांसाठी आहे, दिव्यांगासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे। त्याच्यानं आमचं आयुष्य डुबलं तरी चालत, आम्ही दफन झालो तरी चालत, पण दिलेला शब्द मोडणार नाही। तुमची ही भूमिका आहे तर मग तुमच्यावर जर कारवाई माहिती तुम्हाला जर बाहेर पडा, कारवाई म्हणजे काय? आम्ही काही आंडूपांडू आहे का? आंडूपांडू वाटतं का तुम्हाला? आंडूपांडू वाटतं? आंडूपांडू वाटतं का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.